मित्रांनो, 2024चं इलेक्शन चालू असताना मोठ्या प्रमाणात सभा झाल्या। यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुद्धा प्रचार सभा घेण्यात आल्या होत्या। एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा सभा घेण्यात आल्या होत्या। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून सुद्धा सभा घेण्यात आल्या होत्या। आणि असं असताना लोकांचे मत काय होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला। कोणत्या प्रकारे कशा प्रकारचे कामं झाले हे या उद्धव शिंदे गटाच्या माध्यमातून दाखवण्याचं काम हे करण्यात आलं। नेमके कोणते कामं झाले याचा पाढा सुद्धा वाचून दाखवण्याचं काम हे करण्यात आलं। मित्रांनो, एकंदरीत लोकांचं जर मत घेतलं परभणी जिल्ह्यातील, तर परभणी जिल्ह्यात बंडू जाधव, त्यानंतर पंजाब डग साहेब आणि आपले जानकर साहेब हे उभे होते। परंतु लढत ही जानकर साहेब आणि बंडू जाधव यांच्या माध्यमातून या दोघातच फारशी आपल्याला पाहायला मिळाली। मी कोणत्याही पक्षाची बाजू मानत नाही, परंतु जे सत्य होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, एकंदरीत आम्ही त्या ठिकाणच्या काही लोकांचे प्रतिक्रिया घेतल्या होत्या। बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की बंडू जाधव हे प्रामाणिक आहेत, बंडू जाधव जरी निवडून आलेले असतील किंवा मागच्या काही काळातनी त्याने कामं जरी नसतील केले, परंतु आम्हाला बंडू जाधव हे अपेक्षित आहेत। त्यानंतर जानकर साहेबांच्या माध्यमातून जो ओबीसी समाज होता, मुस्लिम समाज होता, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं की जानकर साहेब हे मोठ्या प्रमाणातून निवडून येतील अशा प्रकारचं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। परंतु एखाद्या वेळेस पंजाब डग साहेबांच्या माध्यमातून जर आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला किंवा पंजाब डग साहेब हे कसे असतील अशी माहिती नागरिकांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्या बऱ्याच ठिकाणी त्या लोकांचं म्हणणं आलं की पंजाब डग साहेब यांच्या माध्यमातून जी माहिती शेतीची देतात किंवा वातावरणाची देतात त्यांनी हीच द्यावी, राजकारणात पडू नये अशा प्रकारच्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या। परंतु एकनाथ शिंदे यांची पाथरी या ठिकाणी एक सभा झाली होती आणि दुसऱ्या दिवशी त्यानंतर होळीकर साहेबांची प्रचार सभा वसमत या ठिकाणी झाली होती। परंतु यामध्ये उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे सुद्धा मागे नव्हते। परभणीत जाधव यांच्या प्रचार सभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आले होते। त्या ठिकाणी पाऊस सुरू झाला होता, परंतु पाऊस चालू असताना सुद्धा लोक हटले नाही, सभा ऐकण्याकरता त्या ठिकाणी थांबले। बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं परभणी विभागातून की या भाजप सरकारने किंवा शिंदे सरकारने कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही, जास्त प्रकारच्या घोषणाच केल्या आणि आमचं मत हे आता भाजपला न देता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जे माणूस उभा केलेला आहे त्यांना आम्ही देऊ। कारण तर एखाद्या ठिकाणीहून दुसऱ्या पक्षातला जो व्यक्ती येतो भाजपमध्ये येतो, त्यामध्ये राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, भाजपमध्ये आल्याच्या नंतर तो पवित्र होतो, त्या कारणाने जनता नाराज होते अशा प्रकारचं आम्हाला पाहायला मिळालं। परंतु आता असं असताना हिंगोलीचा आपण जर विचार केला तर हिंगोलीचं हेमंत पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं, परंतु हे तिकीट नाकारलं। आणि परभणीची जी लढत होती ती बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं की या ठिकाणी बंडू जाधव हे निवडून येतील अशा प्रकारचं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं। आता हिंगोलीचा आपण विचार केला तर हिंगोलीला सुद्धा वसमत या ठिकाणी शिंदे साहेबांची सभा झाली होती, होळीकर साहेबांच्या प्रचार सभेला ते आले होते। आणि असं असताना प्रचार सभेला जे आले होते त्या ठिकाणी बरेच काही लोक आपल्याला प्रतिक्रियेच्या माध्यमातून जाणलं। बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं की खिचडी सुद्धा खाल्ली, परंतु मित्रमंडळ असतं त्या कारणाने आम्ही आलो। भाजप सरकारच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांना जो हमी भाव होता किंवा अपेक्षित भाव होता तो दिला नाही, त्या कारणाने मोठ्या प्रमाणात हे लोक नाराज आहेत अशा प्रकारचे सांगण्यात आलं। त्या ठिकाणी मराठा आरक्षणचा मुद्दा सुद्धा आला। मराठा समाज हा नाराज आहे, मुस्लिम समाज हा नाराज आहे, त्या कारणाने कदाचित होळीकर साहेबाला मत न देता आष्टीकर साहेब यांना मत देतील अशा प्रकारच्या त्या ठिकाणच्या प्रतिक्रिया ह्या आल्या होत्या। त्या ठिकाणी सुद्धा मशालची हवा आपल्याला हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळाली। 2024चा आता इलेक्शन तर संपन्न झालेले, रिझल्ट सुद्धा लागणारे हे सुद्धा आपल्याला काही दिवसातच पाहायला मिळेल। हेमंत पाटील यांना तिकीट दिलं होतं, त्या ठिकाणी हेमंत पाटलाची सुद्धा काही प्रमाणात नाराजी असू शकते। त्या ठिकाणी होळीकर साहेबांना जे मतदान अपेक्षित आहे ते होऊ शकत नाही, कारण तर वंचितचे जे आपण बघितलं तर बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या काही प्रमाणात वंचितला सुद्धा मतदान गेलेलं आहे, तर मोठ्या प्रमाणात मशालला सुद्धा मतदान केलेले। असं असताना यामध्ये दोन्हीत लढत झाली, परंतु भाजपचे जे मतदान होतं त्यामध्ये भाजपचे जे ओबीसी मतदार होते किंवा एससी कास्टचे मतदार होते हे कदाचित वंचितला सुद्धा जाऊ शकतात,
त्या कारणाने या ठिकाणी सुद्धा मशालची हवा आपल्याला पाहायला मिळाली आणि व आष्टीकर साहेब हे निवडून येतील अशा प्रकारच्या चर्चा या ठिकाणी सुद्धा झालेली आहे। आता मित्रांनो, यवतमाळचा विचार जर केला तर हेमंत पाटील यांच्या पत्नीला यवतमाळची लेकबाळ म्हणून त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलं होतं, परंतु त्या ठिकाणी देशमुख सुद्धा होते। देशमुख आणि हेमंत पाटीलच्या पत्नीत याच्यात दोघात लढत पाहायला मिळाली। बऱ्याच नागरिकांचा मतदान आपल्याला कौल पाहायला मिळाला। या ठिकाणी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे। ओबीसी समाजाचं मतदान याच मुद्द्यावर गेलेलं आहे की कदाचित शेतकऱ्यांना जे हमी भाव आहेत त्याला कुठेतरी शेतकरी नाराज आहेत, अशा कारणाने बऱ्याच काही चर्चा घडल्या। त्या ठिकाणी सुद्धा जी हवा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पाहायला मिळाली, म्हणजे देशमुख यांना मोठ्या प्रमाणात मतदान हे मिळेल अशा प्रकारची सांगण्यात आलं। कारण तर हेमंत पाटील हे कोण आहेत किंवा त्यांची पत्नी कोण आहे हे आम्हाला फारसं ओळखीचं नाही, अशा प्रकारच्या सुद्धा प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या। परंतु हेमंत पाटील हे जरी परिचयाचे नसतील, त्यांची लेकबाळ असेल, त्या ठिकाणी काही प्रमाणात हेमंत पाटील यांच्या पत्नीला काही प्रमाणात मतदान होऊ शकते। ओबीसी समाजाचं सुद्धा मतदान होऊ शकते। तर मोठ्या प्रमाणात मात्र लोकांचा कल होता की मशाललाच आम्ही मतदान करू, जेणेकरून जे राजकारण पळापळीचं झालं, तोडाफोडीचं झालं, यातून मोठ्या प्रमाणात वर्ग ह्या नाराज आहे। त्या कारणाने या ठिकाणी जी सीट आहे ती आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची येऊ शकते अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आलेले। एकंदरीत हिंगोली असेल, परभणी असेल आणि वाशिम यवतमाळ असेल, या तिन्ही जे सीट आहेत त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या येऊ शकतात अशा प्रकारच्या चर्चा करण्यात आल्या होत्या आणि तशा प्रकारचं एक असा आभास त्या ठिकाणी तयार झालेला होता। नक्कीच या ठिकाणी सुद्धा या तिन्ही सीटा भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो अशा प्रकारचं एक विश्लेषण समोर आलं होतं आणि त्याच विषयी आपण एक चर्चा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, अशा प्रकारे या तिन्ही सीटा या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या येऊ शकतात। तर मित्रांनो, असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा।